कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब चहा. नमस्कार दादासाहेब, ते रिनोव्हेशनसाठी आलो होतो. मदन हे आपलं रिनोव्हेशनचं काम करणार आहेत. हे म्हणजे आपण बंगल्याचं रिनोव्हेशन करतोय. आउट हाऊस. अच्छा. त्यांना घेऊन जा आणि आउट हाऊस नीट दाखव. आणि तुम्ही नीट बघा आणि नीट काम करा. एकदा सगळी जागा बघितली की अंदाज येईल, मग बजेट सांगतो तुम्हाला. बजेट विचारलं मी तुम्हाला. समजलं. चला. वेदा, ए वेदा, आपल्याला शाळेत जायचंय ना. बघ बाहेर किती छान ऊन आलाय आणि आता पक्षी पण उठले सगळे. चिमणी चोचीत दाणा आणायला जाणार, फुलपाखरू फुलांवर बसणार आणि मधमाशा मध गोळा करायला जाणार. आणि तू अशी झोपून राहणार आहेस. त्यांना आवडणार आहे का हे? नाही ना. मग उठ बरं, डोळे उघड. आता छान अंघोळ करायची, मस्त तयार व्हायचं, नाश्ता करायचा आणि मग स्कूलला जायचं. बरं मी तुला ब्रश देते, तू पटकन ब्रश करून घे. काय झालं वेदा? माझ्याशी बोलायचं नाहीये का तुला? पण काल मी आले तेव्हा किती छान हसत होतीस तू. आणि सकाळ सकाळ असं उदास नाही राहायचं. तुला माहितीये तू खूप छान हसतेस. मला एकदा हसून दाखव बरं. ए वेदा, एकदा हसून दाखव. बरं, माझ्याकडे बघायचं नाहीये का तुला? मीच तिथून येते. बरं, हसणं जाऊ दे. मला सांग, तू कितवीला आहेस? मग तुझ्या शाळेचं नाव तरी सांग. अच्छा, तुला शाळेत जायला आवडत नाही वाटतं. मग तुला काय आवडतं? पोहे आवडतात? मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते. मी केलेले पोहे खाणार ना? वेदा, काय झालंय हिला? काहीच बोलत नाहीये आणि हसतही नाहीये. अहो आत्याबाई हाय का? अहो किती काम करणारी एका जागेवर भरून तुम्ही. हा अहो कधीपासून सांगतोय जावा आराम करा. मी हाय की, मी बघतो की त्याच्याकडं. हा जावा बरं, जावा तुम्ही. हा पिर्या, एवढं तरी करू दे की मला. हा म्हणजे मोठ्या मॅडम साहेब माझ्याकडे जर बघितलं ना तर वरडतील मला. काहीतरी तरी काम करताना दिसले पाहिजे ना मी. फुकटचं कोण खायला देणार आहे मला या घरात? अहो असं काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही पण मालकी नाही की इथल्या. तुमचा बी हिस्सा आहे या घरात, कंपनीत, सगळीकडं. आहे का नाही? मग असं नाही म्हणायचं. हे तुला कळतंय रे पिर्या, पण या घरातल्या लोकांनाही कळलं पाहिजे ना. अरे तू जरा हळू बोला, मोठ्यानं बोलायला जाऊ नकोस. कुणीतरी ऐकलं ना तर मला तर सोडच. तुलाच सगळी कामं करायला लागणार आहे ती. हा 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 मीरा, काय झालं? तू जाऊन आलीस ना वर वेदाला उठवायला? काय झालं? आवरलं का तिचं? उठवायला गेले होते मी, मग पण ती बोलतच नाही हो. हसत पण नाहीये. अशी कशी हसत नाहीये? काल बरोबर हसवलंस तिला, म्हणून तू तुला इथे कामावर ठेवलं ना, हो की नाही? हो, पण आता ती बोलतच नाहीये आणि माझ्याकडे बघत सुद्धा नाहीये. अरे देवा, आता काय करायचं मग?
आता काय अगं, काहीच नाही करू शकत आपण. ती कितीतरी दिवस जरा बोललीच नाहीये. म्हणजे मला असं वाटतंय मीरा, तुला आता तिच्या कालाने घ्यावं लागणार आहे. नर्मदा, मीरा आता कायम वेदासोबत असणार आहे. ती गप्प असण्याचं कारण तिला माहिती पाहिजे. हो, खरं तर मी आता सांगणारच होते तिला. म्हणजे माझ्या डोक्यात आलंच होतं. पण वहिनी, आता तुम्ही आलात तर तुम्हीच सांगा. काही मोठं कारण आहे का? अंबिकाला जाऊन वर्ष झालंय. अंबिका? वेदाची आई, अथर्वची बायको, या घरची सून. तिचं जाणं हा खूप मोठा धक्का होता आम्हा सगळ्यांसाठी. ते दुःख अजूनही आमच्या मनातनं कमी झालेलं नाहीये. अंबिका गेल्यापासून वेदा हसणंच विसरले. काल काय ती थोडीफार तुझ्यामुळे हसली तेवढंच. हसणं तर लांबच राहिलं. ती बोलतही नाही कोणाशी. त्या दिवसापासून ती बोललीच नाहीये. जणू वाचाच गेलीये तिची. या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा परिणाम झाला वेदावरती. साहजिकच आहे, त्यात त्या लेकराची तरी काय चूक. शेवटी आई गमावली तिने तिची. अंबिका मॅडमना नक्की काय झालं होतं? कशाने गेल्या त्या? म्हणजे आजारी होत्या का? मीरा, इकडे आहेस तू? अगं, वेदाला शाळेला जायचंय, तिला उशीर होईल. तू तिची तयारी केली नाहीस का अजून? प्लीज तिला रेडी कर ना आधी. नाही, मी गेले होते, पण हे काय आताच जाते. लगेच आवरून घेते हा मी. हा, आवर. चांगली मुलगी आहे मीरा. नाईस गर्ल. हो ना, खरंच. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.